शुद्ध करून घेतलं पाहिजे, संतांच्या संगतीत लावलं पाहिजे. आता बघा, देव आहे की नाही, आज ही समाजात अशी उदाहरणं आहेत की माणसं काही म्हणतात की देव नाही. देव नाही म्हणणाऱ्यांना एक प्रश्न आहे, या ठिकाणी तुम्ही जी ऑक्सिजन म्हणून घेता ते तुम्हाला दिसतोय का? या ठिकाणी तुम्ही जो ऑक्सिजन म्हणून घेता, तुम्ही जीवन जगता, तुम्हाला दिसतंय का? नाही दिसत ना. तसा देवही दिसत नाही. देवही या ठिकाणी आहे. आणि आम्हाला असं वाटतं की देव नाही, पण देव आहे. चोरी करत असताना, एखाद्याची खोटं वागत असताना आम्हाला असं वाटतं आम्हाला कोण पाहते, बरोबर आहे. आम्ही कुठलंही कृत्य करत असताना, वाईट काम करत असताना आम्हाला असं वाटतं आम्हाला कुणी पाहत नाही, पण तो भगवंत हजार डोळ्याने आपल्याला पाहत असतो. पण आपण ते विसरून गेलोय आणि सहज चुका करत जातो. पण ह्या चुकांचा, ह्याचा आपल्याला हिशोब द्यावा नक्कीच लागतो. बघा, जीवन जगत असताना एक महिला आपल्या बाळासाठी खूप अट्टहास करते. आणि अट्टहास करत असताना ती फक्त, आता परिस्थिती नाजूक आहे, मुलाला उपचार करू शकत नाही म्हणून फक्त देवाचा धावा करते. कारण खूप दवाखाने केले तरी उपचार होत नाही. मी तुमच्या पुढे एक कथा सांगेल. एक डॉक्टर असेच होते, तेही देव मानत नव्हते. आपल्याला सगळ्याला माहित आहे, कधीतरी ऐकलेला दृष्टांत असेल, असे असणारे हृदयरोग तज्ज्ञ नीतू मांडके, की ते देवाला मानतच नव्हते. आणि एक दिवस असं झालं की त्यांना एक पुरस्कार जाहीर झाला आणि तो पुरस्कार दिल्लीमधून घ्यायचा होता. आणि डॉक्टर पुण्यात आहेत आणि पुरस्कार घेण्यासाठी जायचंय. आता उद्याचं विमान बुक केलंय, पण काही कारणास्तव विमान कॅन्सल झालं. आता डॉक्टरांनीच ठरवलं आपण दिल्लीला संध्याकाळपर्यंत पोहोचू शकतोय, आपल्या गाडीने जाऊ. आता पुरस्कार घेण्यासाठी ते विमानतळावर गेले होते, पण विमान कॅन्सल झाल्यामुळे घरी आले. आणि घरी आल्यानंतर गाडी चालवायला कोणी नाही, ड्रायव्हर निघून गेलेला. डॉक्टरांना वाटलं आपण आता स्वतः गाडी घेऊन जावं आणि त्या ठिकाणी आपला पुरस्कार आपण घ्यावा. डॉक्टरांनी स्वतः गाडी काढली. लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जीवनाचं सार काय. डॉक्टरांनी आयुष्यात हजारो लोकांचे, लाखो लोकांचे प्राण वाचवले असतील. आणि ते डॉक्टर गाडी घेऊन निघाले. वातावरण एकदम निरभ्र होतं, स्वच्छ वातावरण होतं आणि त्या वातावरणात उन्हाचं असं गाडी घेऊन निघाले. आणि 2-3 तासात एवढे ढग भरून आले, एवढा पाऊस आला. जायचं होतं दिल्लीला, मुंबईमधून निघाले. आणि दिल्लीला जाण्यासाठी निघाल्यानंतर एक 3-4 तास प्रवास केल्यानंतर एवढा अंधार पडला, पाऊस यायला लागला. आभाळ आल्यामुळे पुढं काही दिसेना. इतका पाऊस झाला, एवढा पाऊस झाला की पुढं जाणंही शक्य नाही. मग त्या ठिकाणी त्यांनी गाडी आपली तशीच थांबवली. पुढं रस्ता दिसत नाही, सगळा रस्ता जलमय झालेला आहे, जाऊ कुठं. त्याच वेळेस त्यांची नजर एका डाव्या बाजूला असलेल्या घराकडे गेली आणि पाहिलं तर तिथं फक्त एक दिवा मिनमिनत होता, दिवा चमकत होता. असं वाटलं इथं कुणाची तरी वस्ती आहे, दिवा दिसतोय म्हणजे तिथं घर आहे, तिथं आपण गेलं पाहिजे. ते नीतू मांडके बघा, एवढे मोठे डॉक्टर आहेत, त्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवलेले, त्यांच्याकडे काय कमी आहे. पण रस्त्याला गेल्यानंतर आपल्याला कधी कोणाची गरज पडेल आणि कधी कुठली गोष्ट नडल हे सांगता येत नाही. म्हणून माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. आणि ते डॉक्टरांनी त्या ठिकाणी गाडी तशीच वळवली. गाडी जात नाही, गाडी रस्त्याच्याकडे उभी केली आणि डॉक्टर गेले. डॉक्टर तेवढ्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत ओले चिंब झाले होते, हुडहुड करत होते. डॉक्टरांनी दारावरती थाप टाकली आणि दारावरती थाप टाकल्याबरोबर दार बंद आहे लक्षात आलं. परत कडी वाजवली. एका माऊलीनं दार उघडलं आणि दार उघडलं आणि डॉक्टरांना बाहेरच्या खाटेवर बसायला सांगितलं. डॉक्टर क्वाटवर बसले, तिने घरातला टॉवेल आणून दिला. बघा, एवढा मोठा व्यक्ती, लाखाने रोज रुपये कमवत असणारा, एक दिवस लोकांचा टॉवेल घ्यावा लागला आणि अंग पुसावं लागलं. आणि त्या ठिकाणी त्या ताई म्हणल्या, तुम्हाला दादा चहा करून देऊ का? डॉक्टर म्हटले, ताई बरं होईल चहा केला तर. त्या ठिकाणी बिन दुधाचा काळा चहा करून दिला. डॉक्टरांनी तो चहाही पिला, बरं वाटलं, केस पुसले. तो गरम चहा पिल्यानंतर डॉक्टरांना बरं वाटलं, कारण ते भिजत गेले होते. आणि त्या ठिकाणी बसल्याबरोबर ताईंनी चहा करून दिला आणि ताई देवापुढं बसल्या, गणपतीची आराधना करतायत. बाळ मोठ्या मोठ्याने रडायला लागले, एवढं रडतंय, एवढं रडतंय. डॉक्टर म्हटले, ताई अहो बराच वेळ झाला, मी आल्यापासून बघतोय तुमचं बाळ एवढं रडतंय, तुम्ही त्या बाळाकडे बघायचं सोडून देवापुढे काय बसला, देव नाहीच आहे. त्यांनी सांगितलं, देव ह्या जगातच नाही. कोण म्हणते? डॉक्टर नीतू मांडके म्हणतात, ह्या जगात देव नाही, तुम्ही देवापुढे काय बसला. त्यावेळेस ती माऊली रडून म्हणते, डॉक्टर दादा देव नाही म्हणता, पण मला असं वाटतं एक ना एक दिवस माझा देव येईल आणि माझ्या बाळाला नीट करेल. अहो सांगा तुमच्या बाळाला काय झालंय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, माझ्या बाळाच्या हृदयाला होल आहे डॉक्टर, आणि बऱ्याच ठिकाणी फिरवलं पण उपचार काही होत नाही. आणि डॉक्टरांनी भरपूर खर्च सांगितलाय, माझे पती हितं नाहीत, मी खर्च कशाच्या जीवावर करू. डॉक्टरांच्या लक्षात आलं हे हृदयरोग तज्ज्ञच होते.
आणि त्यावेळेस त्या ताई म्हणतात, अहो एका डॉक्टरांचा आम्हाला पत्ता मिळाला आहे, पण त्या डॉक्टरांकडे जाण्यासाठी खूप फी लागते, पैसे खूप लागतात, आम्ही मी जाणार कसे? त्या डॉक्टरांनी विचारलं कोणाचं नाव सांगितलंय? त्यावेळेस त्या ताईंनी सांगितलं डॉक्टर नीतू मांडकेंचं नाव सांगितलं. बघा त्या ठिकाणी असणारे ते डॉक्टर नीतू मांडकेच होते. आणि त्यांना ज्यावेळेस ती ताई म्हणते मला नीतू मांडकेंचं नाव सांगितले, डॉक्टरच्या अंगावरती काटा आला आणि मग लक्षात आलं अरे देव आहे की नाही. आणि मग एवढं सांगून सुद्धा ते बाळ रडते. मग त्यावेळेस त्या डॉक्टरांनी बघू आणा तुमचं बाळ असं म्हटलं आणि ते बाळ स्वतःच्या मांडीवरती घेतलं. आणि मग दुसऱ्या दिवशी पाऊस कमी झाल्यानंतर ते बाळ गाडीत घेऊन दवाखान्यात आले आणि त्या बाळाचा उपचार केला. मला सांगा देव आहे की नाही? आणि जे डॉक्टर देव नाहीत म्हणणारे डॉक्टरांना सुद्धा देव नाही म्हणलं तर तिथं जायची वेळ आली कशी? म्हणजे देव आहे म्हणूनच तुम्ही तिथपर्यंत पोहोचला. देव आहे म्हणूनच डॉक्टर त्या माऊलीच्या त्या प्रेमापोटी किंवा त्या बाळाच्या नवसाचा याचा पोटी डॉक्टर तिथपर्यंत पोहोचले. म्हणजे देव आहे म्हणून आपल्याला महाराज सांगतात की आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नये, एरती माईके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसान विठोबा.